MPSC गट ब आणि क परीक्षांच्या तयारीसाठी आज आपण भारतीय राज्यव्यवस्थेतील एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो केवळ महत्वाचा नाही तर एका नव्या देशाच्या जन्माची गोष्ट सांगतो. ती गोष्ट आहे घटना समिती आणि तिच्या समित्या. आपल्यासमोर या विषयावरचं अभ्यास साहित्य आहे आणि आज आपलं ध्येय आहे की यातील नावांच्या आणि तारखांच्या पलीकडे जाऊन या प्रक्रियेचा आत्मा समजून घेणं. अगदी बरोबर. जेणेकरून परीक्षेतील कोणताही प्रश्न आपल्याला अवघड वाटणार नाही. हो. आणि ही केवळ नावांची यादी नाहीये. ही एका प्रचंड मोठ्या आणि गुंतागुंतीच्या कामाची विभागणी करण्याची एक प्रभावी पद्धत होती. बरोबर. परीक्षेमध्ये काही विषय असे असतात जे कमी वेळेत जास्त गुण मिळवून देतात. हा त्यापैकीच एक आहे. आपण आज घटना समितीची स्थापना, तिची रचना आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कामाचा डोंगर उपसण्यासाठी बनवलेल्या विविध समित्या आणि त्यांचे शिल्पकार यांवर लक्ष केंद्रित करूया. उत्तम. तर मग या गोष्टीची सुरुवात कुठून झाली? म्हणजे स्वतंत्र भारतासाठी एक घटना समिती असावी ही संकल्पना प्रत्यक्षात कशी आली? याची पायाभरणी झाली 1946 मध्ये. म्हणजे ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देण्याची प्रक्रिया सुरू केली होती आणि त्यासाठी एक योजना पाठवली होती. अच्छा. तिचं नाव होतं कॅबिनेट मिशन प्लॅन 1946. परीक्षेच्या दृष्टीने हे नाव अत्यंत महत्वाचं आहे. हो, यावर प्रश्न येतोच. अगदी. अनेकदा थेट प्रश्न विचारला जातो की घटना समितीची स्थापना कोणत्या योजनेनुसार झाली. तर याच योजनेने घटना समितीच्या निर्मितीचा आराखडा दिला. या योजनेनुसार समितीची एकूण सदस्य संख्या 389 निश्चित करण्यात आली. आता या आकड्याची विभागणी सुद्धा खूप विचारपूर्वक केली होती. कशी होती ती विभागणी? यापैकी 292 सदस्य तेव्हाच्या ब्रिटिश भारतातून निवडले गेले होते. म्हणजे ज्या प्रांतांवर ब्रिटिशांचे थेट राज्य होते. ठीक आहे. 93 सदस्य भारतीय संस्थानांमधून आले होते, जे राजे महाराजांनी नामनिर्देशित केले होते. आणि उरलेले 4 सदस्य ते होते चीफ कमिशनर प्रांतातून. एक मिनिट, हे चीफ कमिशनर प्रांत म्हणजे काय? हा शब्द अनेकदा वाचण्यात येतो, पण त्याचा नेमका अर्थ? चांगला प्रश्न आहे. हे प्रांत म्हणजे थोडक्यात आजच्या केंद्रशासित प्रदेशांसारखे होते. अच्छा, म्हणजे थेट केंद्राच्या नियंत्रणाखाली. बरोबर. जे थेट दिल्लीतून नियंत्रित केले जात होते. अजमेर मारवाड, दिल्ली कुर्ग आणि ब्रिटिश बलुचिस्तान हे ते 4 प्रांत होते. या विभागणीतूनच हेच दिसतं की तेव्हाच्या संपूर्ण भारताला, मग तो ब्रिटिश असो वा संस्थानिक, प्रतिनिधित्व देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला गेला होता. म्हणजे रचना तर ठरली, पण प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी झाली? मला वाटतं पहिली बैठक आणि त्यातील अध्यक्ष निवडीचा प्रसंग खूप महत्वाचा आहे. हो, नक्कीच. तो दिवस होता 9 डिसेंबर 1946. भारतीय इतिहासातील एक सुवर्ण दिवस. याच दिवशी घटना समितीची पहिली बैठक झाली. पण एक अडचण होती. समितीचा अध्यक्ष कोण होणार? हो. तेव्हा फ्रान्सच्या प्रथेनुसार सभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. अच्छा, म्हणजे ज्येष्ठतेनुसार. हो, पण हे अध्यक्षपद तात्पुरते होते. 2च दिवसांनी म्हणजे 11 डिसेंबर 1946 रोजी समितीने आपले कायमस्वरूपी अध्यक्ष निवडले. ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. अगदी बरोबर. आणि त्यांच्यासोबतच H.C. मुखर्जी यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. ही 3 नावं आणि त्यांची भूमिका परीक्षेत हमखास विचारल्या जातात. आणि इथेच परीक्षार्थी अनेकदा चूक करतात. प्रश्नात तात्पुरते अध्यक्ष विचारलंय की अध्यक्ष हे न पाहता घाईघाईत उत्तर दिलं जातं. बरोबर. त्यामुळे हा फरक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तात्पुरते म्हणजे सिन्हा आणि कायमस्वरूपी म्हणजे प्रसाद. अगदी. तर समिती स्थापन झाली, अध्यक्ष निवडले गेले. पण एवढ्या मोठ्या देशासाठी घटना बनवण्याचं प्रचंड काम एकटी समिती कशी करणार? नाहीच करू शकणार. इथेच त्यांनी एक हुशारीची पद्धत वापरली असावी. त्यासाठी घटना समितीने जवळपास 22 समित्या स्थापन केल्या होत्या. 22 समित्या? हो. आणि या प्रत्येक समितीवर विशिष्ट विषयाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. जसं की काहींनी मूलभूत हक्कांवर काम केलं, तर काहींनी केंद्र राज्य संबंधांवर. या सगळ्या समित्यांमध्ये अशी कोणती समिती होती जिला आपण घटना निर्मिती प्रक्रियेचं इंजिन म्हणू शकतो, जिच्याशिवाय गाडी पुढेच गेली नसती? निसंशयपणे ती होती मसुदा समिती.
म्हणजे ड्राफ्टिंग कमिटी. इतर सगळ्या समित्यांनी तयार केलेल्या अहवालांना एकत्र करून त्यावर विचार करून संविधानाचा अंतिम मसुदा किंवा आराखडा तयार करण्याची महाप्रचंड जबाबदारी या समितीवर होती. 29 ऑगस्ट 1947 रोजी या समितीची स्थापना झाली. आणि अध्यक्ष? या अत्यंत महत्वाच्या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर B.R. आंबेडकर. त्यांच्यासोबत आणखी 6 सदस्य होते. हे नावही महत्वाची आहेत. हो, माहीत असायला हवीत. KM मुन्शी, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, N. गोपाळस्वामी अय्यंगार, सय्यद मोहम्मद सादुल्ला, B.L. मित्तर, ज्यांच्या जागी नंतर N. माधवराव आले. अच्छा, बदल झाला होता. हो, आणि D.P. खेतान, ज्यांच्या मृत्यूनंतर T.T. कृष्णमाचारी आले. तुम्ही बोलत असताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली, जी कदाचित श्रोत्यांनाही लक्षात ठेवायला मदत करेल. कोणती? मसुदा समितीला इंग्रजीत ड्राफ्ट कमिटी म्हणतात आणि अध्यक्ष होते डॉक्टर आंबेडकर. दोन्ही D ने सुरू होतात. अरे वा, खूप छान निरीक्षण आहे. ही एक छोटी युक्ती आहे, पण परीक्षेच्या वेळी खूप उपयोगी पडू शकते. नक्कीच. आणि डॉक्टर आंबेडकरांच्या भूमिकेबद्दल बोलायचं झालं तर एक किस्सा आहे. स्वतः T.T. कृष्णमाचारी, जे मसुदा समितीचे सदस्य होते, त्यांनी नंतर सभागृहात सांगितलं होतं काय? की समितीच्या 7 सदस्यांपैकी काहींच्या अनुपस्थितीमुळे किंवा आजारपणामुळे संविधानाचा मसुदा बनवण्याचं सगळं ओझं एकट्या डॉक्टर आंबेडकरांवर पडलं होतं. यावरून त्यांच्या योगदानाची कल्पना येते. खरंच अविश्वसनीय आहे. आता इतर महत्वाच्या समित्या पाहूया. इतक्या सगळ्या समित्या आणि त्यांचे अध्यक्ष लक्षात ठेवणं थोडं कठीण जाऊ शकतं. हो, ते आहेच. आपण त्यांना अध्यक्षानुसार गट करून समजून घेऊ शकतो का? सुरुवात सरदार पटेलांपासून करूया. त्यांचं नाव भारताच्या एकीकरणाशी जोडलेलं आहे. हो, ही एक उत्तम पद्धत आहे. सरदार पटेल यांच्याकडे अशा समित्या होत्या ज्या भारताला एकत्र बांधून ठेवण्यासाठी आणि नागरिकांना हक्क देण्यासाठी महत्वाच्या होत्या. म्हणजे त्यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यत्वे 2 मोठ्या समित्या होत्या. एक प्रांतिक संविधान समिती, प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशन कमिटी. बरोबर, आणि दुसरी मूलभूत हक्क, अल्पसंख्यक आणि आदिवासी क्षेत्रांशी संबंधित सल्लागार समिती. म्हणजे प्रांत आणि हक्क यासाठी एक स्मृतियुक्ती वापरता येते. पटेल = प्रांत प्लस हक्क. उत्तम. सरदार पटेलांनी प्रांतांना एकत्र आणण्यात सिंहाचा वाटा उचलला आणि नागरिकांच्या हक्कांसाठी ते आग्रही होते. पण तुम्ही उल्लेख केलेली सल्लागार समिती खूप मोठी दिसतीये. हो, खूप मोठी होती. म्हणूनच तिच्या अंतर्गत 5 उपसमित्या होत्या. अच्छा, सब कमिटीज. हो, आणि परीक्षेत या उपसमित्यांवरही प्रश्न येतात. उदाहरणार्थ, मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष JB कृपलानी होते. तर अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष होते HC मुखर्जी, जे घटना समितीचे उपाध्यक्षही होते. यातून कामाचं किती बारकाईने नियोजन केलं होतं हे दिसतं. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे मुख्य समितीचे अध्यक्ष पटेल, पण उपसमितीचे अध्यक्ष वेगळे होते. अगदी. आता स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडे येऊया. त्यांचा फोकस कुठे होता? इथे एक समान धागा आहे जो लक्षात ठेवायला खूप सोपा आहे. सांगा. जवाहरलाल नेहरू हे प्रामुख्याने केंद्र सरकार किंवा संघराज्याशी संबंधित समित्यांचे अध्यक्ष होते. अच्छा. उदाहरणार्थ, संघराज्य अधिकार समिती म्हणजे युनियन पॉवर्स कमिटी, जी केंद्राचे अधिकार ठरवणार होती. बरोबर. दुसरी केंद्रीय संविधान समिती म्हणजे युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटी, जी केंद्राच्या घटनेचा आराखडा तयार करत होती. आणि तिसरी राज्य समिती, जी संस्थानांशी वाटाघाटी करण्यासाठी होती. आणि हे तार्किकही आहे, कारण स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून देशाची दिशा ठरवण्याची जबाबदारी त्यांच्यावरच येणार होती. हो, नक्कीच. त्यामुळे केंद्राचे अधिकार काय असतील हे ठरवणाऱ्या समित्यांचं अध्यक्षपद त्यांच्याकडे असणं स्वाभाविक होतं. याची युक्ती तर अगदीच सोपी आहे. नेहरू बरोबर केंद्र संघराज्य. अगदी बरोबर. आणि शेवटी जे घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हो, त्यांच्यावर साहजिकच संपूर्ण कामकाजावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी होती. त्यामुळे कामकाज सुरळीत चालवण्याशी संबंधित समित्यांचे ते अध्यक्ष होते. म्हणजे ते असेंब्लीचे चीफ मॅनेजर होते असं म्हणता येईल. हो, एक प्रकारे म्हणू शकतो. त्यांच्याकडे 2 मुख्य समित्या होत्या. एक नियम समिती, रूल्स ऑफ प्रोसिजर कमिटी, जे कामकाजाचे नियम ठरवत होती. बरोबर. आणि दुसरी सुकाणू किंवा संचालन समिती म्हणजे स्टिअरिंग कमिटी, जी कामकाजाचे दैनंदिन संचालन पाहत होती. म्हणजे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद बराबर नियम प्लस संचालन. ही जोडी लक्षात ठेवायला सोपी आहे. हो, जे मुख्य अध्यक्ष तेच नियम ठरवणार आणि कामकाज चालवणार.
उत्तम. म्हणजे आपण 4 प्रमुख नावं आणि त्यांच्याशी संबंधित समित्या एका सूत्रात बांधल्या आहेत. हो. आंबेडकर म्हणजे मसुदा, पटेल म्हणजे प्रांत आणि हक, नेहरू म्हणजे केंद्र आणि राजेंद्र प्रसाद म्हणजे नियम आणि संचालन. चला, आता एक रियालिटी चेक करूया. म्हणजे ही सगळी माहिती आपण अभ्यासली, पण MPSCने यावर नेमके कसे प्रश्न विचारले आहेत हे पाहिलं तर आपला आत्मविश्वास आणखी वाढेल. नक्कीच. आपण काही मागील वर्षांचे प्रश्न पाहूया. पहिला आणि सर्वात जास्त वेळा विचारला गेलेला प्रश्न, घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? याचं उत्तर आता आपल्या सगळ्यांना माहीत आहे, डॉक्टर B.R. आंबेडकर. बरोबर. दुसरा प्रश्न, खालीलपैकी कोण संघराज्य संविधान समितीचे अध्यक्ष होते? इथे आपली युक्ती कामी येईल. संघराज्य म्हणजे केंद्र आणि केंद्र म्हणजे नेहरू, त्यामुळे उत्तर आहे जवाहरलाल नेहरू. उत्तम. तिसरा एक प्रश्न जो थोडा अवघड वाटू शकतो, मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक हक्कांसाठीच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण होते? हक्क शब्द आला की आपल्याला सरदार पटेल आठवायला हवेत, त्यामुळे याचं उत्तर सरदार वल्लभभाई पटेल हेच असणार. अगदी बरोबर. आणि शेवटचा हमखास गोंधळात टाकणारा प्रश्न, कोणता? घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली होती? इथे तात्पुरते हा शब्द महत्वाचा आहे आणि उत्तर आहे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. या प्रश्नावरून हे स्पष्ट होतं की आपण ज्या मुद्द्यांवर आणि ज्या युक्त्यांवर चर्चा केली ते थेट परीक्षेसाठी किती महत्वाचे आहेत. नक्कीच. ठीक आहे, तर या चर्चेचा शेवट करण्यापूर्वी आपण 30 सेकंदात एक जलद उजळणी करूया, जेणेकरून हे सर्व मुद्दे मनात पक्के बसतील. नक्कीच. चला तर मग महत्वाचे मुद्दे एकाच झटक्यात आठवूया. हो. मसुदा म्हणजे ड्राफ्ट, डॉक्टर आंबेडकर. हक्क आणि प्रांत, सरदार पटेल. केंद्र किंवा संघराज्य, जवाहरलाल नेहरू. नियम आणि संचालन, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि पहिले तात्पुरते अध्यक्ष, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. परफेक्ट. अप्रतिम. तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण घटना समिती आणि तिच्या समित्या हा विषय केवळ वाचला नाही, तर तो एका गोष्टीच्या रूपात आणि स्मृतियुक्तींच्या मदतीने परीक्षेच्या दृष्टिकोनातून सोप्या पद्धतीने समजून घेतला. जाता जाता एक अंतिम विचार मांडू इच्छितो. नक्कीच. आपण आज समित्या आणि त्यांचे अध्यक्ष यांची नावे लक्षात ठेवण्यावर भर दिला, जो परीक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे. पण या नावांच्या मागे एक